हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत थेलिस. जर तुम्ही माझे पहिलेचे जो 2 व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या, कारण त्यामध्ये फर्स्ट जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी इंट्रोडक्शन दिलेलं आहे की मायलेशियन संप्रदाय कुठून आलेला आहे, का बरं ते एवढ्या भरभराटीस आलेलं होतं. सेकंड व्हिडिओमध्ये थेलिसचं मत काय आहे, त्यांना कोणी मान्यता दिलेली आहे याबद्दल मी सेकंड व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. आणि त्यामधला सेकंड व्हिडिओमधला मी हा थर्ड व्हिडिओ बनवत आहे जे आहे थेलिसवरती, कारण हे खूप लॉंग झालं असतं आणि त्याच्यामुळे मी म्हटलं नाही की याला काहीतरी शॉर्ट करून टाकायचं, आणि म्हणूनच मी हा थर्ड व्हिडिओ बनवते आहे. आणि तुम्ही यामध्येला पूर्ण प्रॉपर तरीकेने आपल्या बुकमध्ये नोट्स काढू शकता. तर चला बघूया जास्त वेळ न घालविता. आता बघा, जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तुम्हाला माहिती आहे हे कोण आहे, थेलिस आहे. त्यांनी कुठलं जलतत्व मांडलेलं आहे. ते म्हणतात की सूर्याचं काय ते उष्णता येते, उष्णता काय ते वाफ होते, वाफेचं रूपांतर ढगामध्ये होते, ढगाच्यामधून काय पडतं, पाणी पडतं, आणि पाण्याचं ढगातून पाणी पडल्यावरती ते काय होते, पाण्याचं रूपांतरण अजून होत असतं. आणि नंतर हे जे पाणी आहे कोणाला पोषण मिळतं, याला झाडांना पोषण मिळतं. झाडांचं जे रासायनिक आहे पोषक तत्व आहे ते कोणाला मिळतं, झाडामध्ये मिळतं. आर्द्रता असते बीजामध्ये, असं त्यांनी सेकंड व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, लास्ट PPTमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये ते म्हणतात की थेलिसचे हे पाण्याचे तत्वज्ञान तसे पाहिले तर अगदीच अपरिकृष्ट व पोरकट वाटते, पण मग त्याला एवढे का दिले जाते अशी शंका, एवढे म्हणजे मत का बरं यांना दिले जाते अशी शंका होणे स्वाभाविकच आहे. आणि तसे पाहता जल हे विश्वाचे मूलद्रव्य असले पाहिजे. आता बघा, पाण्यापासून सगळ्याच गोष्टीचं निर्माण होत असते. विरघळणे, त्याच्यानंतर आहे मऊपणा येणे, कठीणपणा येणे. आपल्याला तहान लागली तर आपण पाणी पितो, असं तर काही कोको कोला पितो, काय वेगळंच काय पितो असं नाही राहत ना. म्हणून त्यांना जर विश्वाचं मूलद्रव्य आहे ते पाणीच आहे असं वाटत असलं, पण हे काय पोरकट कल्पना आहे. जेव्हा शास्त्रीय शुद्ध पद्धतीने जर विचार केला तर ते म्हणजे टीका टिप्पणी करणारे लोक तर काही पण बोलू शकतात, पण जो विचार करते त्याला माहीत असं मी का बरं हे इथे मत मांडलेलं असणार आहे. आणि या कल्पनेला किंवा उपपत्तीला फारसे महत्त्व नाही, परंतु या विश्वाचे आदी कारण कोणत्या तरी एका स्थिर, नित्य, शाश्वत, परिवर्तनीय, अविकारी द्रव्यात असले पाहिजे व या जगातील सर्व विशिष्ट मर्यादित व पदार्थ त्या एका मूलद्रव्यापासून निर्माण झाले असले पाहिजे न, व तो निसर्गातील कोणता तरी पदार्थ असला पाहिजे न, असे कोण म्हणतात, थेलिस म्हणतात. म्हणून मला विश्वाचे मूलद्रव्य काय वाटले तर जल वाटलं, आप वाटलं, वॉटर वाटलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण हा विचारच मुळातच शास्त्रीय किंवा वैज्ञानिक विचाराचा व दृष्टीचा घोतक आहे. थेलिसच्या या प्रारंभीच्या विचारसरणीत निसर्गाच्या वरवरच्या भासमय रूपाचा पडदा भेदून त्यांच्या आतील सारस्वरूपाला, मूलतत्वाला जाणण्याचा तो एक वैचारिक प्रयत्न आहे. तो म्हणतात की मी शास्त्रशुद्ध पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने विचार केलेला आहे, पण असं नाही आहे की काही हे पोरकट कल्पना आहे, नैसर्गिक कल्पना आहे, हे काय आहे भासमय पडद्यामध्ये भेदून टाकणारं नाही आहे. तर हे जीवनाचं काय एक मूल तत्व आहे, पण तो वैज्ञानिक स्वरूपाचा असला तरी त्यातील अमूर्त व मूलगामी विचार प्रक्रियेमुळे ते तत्वचिंतनही आहेत. प्रारंभीच्या काळात तत्वज्ञान व विज्ञान यांचा जे आहे बेमालूम, म्हणजे काय म्हणून आपण, हे जे प्रिंट मिस्टेक आहे थोडीशी, ठीक आहे, ते संगम झालेला इथे पाहायला मिळते. म्हणजे तत्वज्ञानी आणि इथे विज्ञानवादी यांचा जो संगम पाहायला मिळत असते, याच काय म्हणून आपण याच पॉईंटवरती पाहायला मिळते की ग्रीक फिलॉसॉफरनी पहिलेचे विचार आणि आताच्या विचारामध्ये का बरं फरक आहे. पहिलेचे विचार काय करत होते, पारंपरिक दृष्टिकोनातून विचार करत होते, पण थेलिस हे असे आले की त्यांनी तत्वज्ञानात्मक विचार मांडून त्यांनी काय केलं, सायंटिफिक रिझनची गोष्ट इथे केलेली आहे, म्हणजे वैज्ञानिक विचार केलेला आहे. म्हणजे आजचे त्यांचे जे विचार आहे ते आजही पटणारे आहे आणि सार्वभौम असणार आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की पृथ्वी, आपल्यालाही कुठल्या गोष्टीची काही गरज असेल तर पाण्याशिवाय आपली पण तहान भागत नाही, पाण्याशिवाय कुठलंच काम होत नाही. तर हे काय आहे, त्यांचं एक संगम होण्याचं एक कारण पण असू शकते. पण वरच्या बदलत्या नामरूपाच्या मागे न बदलणाऱ्या अमूर्त, नित्य, शाश्वत व अविकार तत्वांचा शोध घेण्याच्या थेलिसच्या प्रयत्नाला तार्किकदृष्ट्या फार मोठे इथे महत्त्व आलेले आहे. तत्वचिंतनाचा तो प्रारंभ आहे आणि नैसर्गिक व वास्तविक घटकांचा व शक्तीचा आधार घेऊन निसर्गातील विविध घटकांचे काल्पनिक, पौराणिक, मानव कल्पना, निर्माण, देवांसारख्या शक्तीचा आधार त्यांनी घेतलेला नाही आहे. हेच तेवढं एक महत्त्वाचं आहे. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे काय तर शास्त्रशुद्ध विज्ञान
त्यांनी शास्त्रशुद्ध वैज्ञानिक पद्धतीने विवरण देण्याचा थेलिसने जो प्रारंभ केलेला आहे, त्याने जे समस्या उभी केली व स्पष्टपणे मांडली व तिचे स्वरूप नक्की करून म्हणजे पक्के करून घेतलेले आहे, एक दिशा लावलेली त्याने सॉक्रेटिस पूर्वकालीन तत्त्वज्ञानाचा पायाच इथे काय केलेला आहे, रोवलेला असणार आहे. शिवाय या त्यांच्या विचारातील गती ही इंद्रिय किंवा इंद्रिय सवये ज्ञानांकडून संकल्पनात्मक अमूर्त व अतींद्रिय ज्ञानाकडे आहे व तिच्यातच तत्त्वज्ञानाची बीजे अनुसयत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय पटत आहे, आपल्या विचारांना गती देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. इंद्रियक गोष्टीचं काम केलं आहे, इंद्रिय संवेदनाचं काम केलं, ज्ञानाकडे जाण्याचं त्यांनी कल्पनात्मक आपण म्हणू कल्पना गोष्टीचा विचार न केला, त्यांनी संकल्पनात्मक गोष्टीचा इथे विचार केलेला आहे. तर थेलिसने निर्माण केलेल्या प्रश्नांना ॲनेक्झिमेनिस आणि ॲनेक्झिमेंडर यांनी देखील थेलिसपेक्षा एक वेगळे उत्तर देण्याचा इथे त्यांनी पण प्रयत्न केलेला आहे. आता थेलिस कोण आहे, त्या दोघांची पण काय आहे, गुरु आहे. फर्स्ट फिलॉसॉफर असे होते की ज्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केलेला असणार आहे. आणि म्हणूनच त्यानंतरचे जे दोन येऊन गेलेले आहेत तत्त्वज्ञानी ॲनेक्झिमेनिस आणि ॲनेक्झिमेंडर यांनी पण वेगळे उत्तरे त्यांनी इथे शोधलेली असणार आहे. पण एकाच प्रश्नाचा मूलगामी व तर्कशुद्ध रीतीने विचार करताना त्यांना जी भिन्न उत्तरे देता येतात त्यात तत्त्वचिंतन ते व्यक्त करतात. म्हणजे दोघांनी पण वेगळं उत्तर देण्याचा इथे प्रयत्न केलेला आपल्या चिंतनानुसार. आणि मायलेशियन विचारवंतांना जी परिवर्तन किंवा बदल ही एक सुस्पष्ट व निर्विवाद अनुभवाची गोष्ट म्हणून स्वीकारली व गृहीत धरली होती. या बदलत्या जगाला धारण करणारी पण स्वतः न बदलणारी अशी स्थिती व नित्य सत्ता त्यांच्या मागे असली पाहिजे न असेही त्यांनी गृहीत धरलेले आहे. आता बघा, मालेशियन विचारवंत हे काय आहे, सुखसमृद्ध शहर होतं, पण त्यांचे जे परिवर्तन आहे किंवा जे बदल आहेत ते सुस्पष्ट आणि काय निर्विवाद होते आणि त्यांचे जे अनुभव होते ते काय त्यांनी स्वीकारलेले पण आहे. पण आपण म्हणून की त्या जे बदल आहे ते जगाला धारण करणारी पण स्वतः न बदलणारी, म्हणजे जगाला बदलून ते मत मांडण्याचा प्रयत्न केला पण स्वतः बदलले का ते नाही. पण जी सत्ता बदलते ती बदलण्यापेक्षा सुद्धा मुळात न बदलता टिकून राहणे म्हणजे ती अमर सत व एकमेव असली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. आणि ते आपले विचार स्पष्ट करत असते. म्हणजे स्वतः बदलायचं नाही तर आपली जे कल्पना आहे ते बदलायचं काम आहे. आणि हे जर खरे नसले तर सत्ता किंवा अस्तित्व बदलते हे म्हणायला काहीच हरकत राहणार नाही. जेवढा आपण असे म्हणतो की एखादी वस्तू बदलते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ती पूर्वी असते त्यापेक्षा वेगळी होते. म्हणजे आपण अर्थ का बरं बदलतो, म्हणजे जे पूर्वी पहिले काहीतरी होती त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बदल घडवून आणत असतो. म्हणजे जे मूळ कल्पना आहे, जी मूळ वस्तू त्याच्यामध्ये थोडंसं आपण इथे बदल घडवून आणत असतो. जर तिच्या ठिकाणी न बदलणारे असे स्वतःचेच आत्मसत किंवा मूळ रूप किंवा तोचपणा नसेल तर ती वस्तू ती कशी राहू शकेल व तीच बदलली असे आपणास कसे म्हणता येईल. त्याच्या ठिकाणी जर ती वस्तू ती स्वतः ती व असल्याचे तादात्म्य किंवा अभिन्नता व अन्यत्व नसते तर तिच्यात होणाऱ्या बदलांमध्ये ती कशी टिकवून राहिली व झालेले बदल तिच्यामध्ये झाले असते कसे म्हणता येईल. असे अनेकांना रूपांतरण करून एकातून या जगातील विविधता व अनेकत्व निर्माण झालेले आहे व अनेकांचे आकलन एकाच्या सहाय्याने करता येते की काय या विषयाच्या अत्यंत मूलभूत तात्विक विचाराला थेलिसने हात घातलेला आहे. आता बघा, पूर्वी आपण काय म्हणून एखादी वस्तू होती त्याचे जे मूळ रूप आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. त्या मूळ रूपामध्ये थोडासा बदल करून आपला एक नवीन निर्माण झालेला आहे. पण आपण आपल्या विचारामध्ये बदल झालेला पण आपल्यामध्ये बदल झालेला आहे का नाही. म्हणजे जगाचे जे विविध अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये इथे बदल घडून आलेला आहे असे कोण म्हणतात, थेलिस म्हणतात. अनेकता व विविधता यांच्यातील परस्पर संबंध व्यक्त करण्याचा थेलिसने महान प्रयत्न केलेला आहे. आणि एका अंतिम तत्वातून हे विविधांगी अनेक व्यक्त रूपांनी नटलेले जे दृश्य हे जग कसे निर्माण झाले असावे याविषयीचा मूलभूत विचार थेलिसने प्रथम ग्रीक तत्त्वज्ञानात
त्यात मांडलेलं आहे. म्हणजे या विश्वामध्ये काहीतरी विविधता आहे, काहीतरी अनेकत्व आहे. या पूर्ण जगातील जे दृश्यमान आपल्याला दिसत आहे, जे मूलभूत विचार दिसत आहे, याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न केलेला आहे, नाही की रूढी परंपरांना मांडलेलं नाही आहे. म्हणून या महत्त्वाच्या व मूलगामी प्रश्नाला त्यांनी कोणते उत्तर दिले व ते कितपत समर्थनीय आहे ही गोष्ट फारशी महत्त्वाची नाही. पण हा जो तत्वचिंतन व मौलिक स्वरूपाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यात त्यांच्या बुद्धीची सूक्ष्मता, भेदकता व मौलिकता व्यक्त होते व तेच त्याचे काय आहे, मोठेपणा इथे आपल्याला दिसत असते. जर माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले, 2 फर्स्ट आणि सेकंड, आता हा थर्ड असणार आहे. म्हणून तुम्हाला ही कॉन्सेप्ट जरा समजायला थोडीशी अवघड जाणार आहे. तुम्ही जर पहिलेचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळेल की याच्यामध्ये मी पूर्ण शेवटपर्यंतचा पॉईंट इथे पूर्ण घेतलेला आहे. कारण हा व्हिडिओ खूप लॉंग झाला असता, म्हणून त्याला मी काय केलेलं आहे, शॉर्ट केलेलं आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती, कुठल्या फिलॉसॉफरवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे नाही, तेही मराठीमध्ये हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा. मी तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ प्रॉपर तरीकेने तुमच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स.